वस्तू विक्रीचे ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील ₹2,49,170 तक्रारदार यांना परत करण्यात उत्तन सागरी पोलीस स्टेशन यांना यश। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनावरील उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे कुमार ब्रिंडा बोनी ढोलू, वय 23 वर्ष, व्यवसाय नोकरी, राहणार बाबा हाऊस जवळ करईपाडा, उत्तन भाईंदर पश्चिम, जिल्हा ठाणे या पार्ट टाइम जॉब साठी YouTube वर व्हिडिओ सर्च करीत असताना +639183274555 या मोबाईल नंबर वरून मौरीन नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअप द्वारे आपले मोबाईल 8104561139 या मोबाईल नंबरवर amazon9919.com अशी लिंक पाठवून त्याद्वारे ऑनलाईन वस्तू खरेदी करून त्यांचे विक्रीचे टास्क पूर्ण केले तर जास्त परतावा मिळेल असे प्रलोभन दाखवून वेगवेगळ्या UPI ID वर पैसे भरण्यास भाग पाडले। त्यावरून त्यांनी पैसे पाठवून वेळोवेळी प्राप्त ऑनलाईन टास्क पूर्ण केले असता देखील भरलेले पैसे तसेच त्याच्या बदल्यातील पैसे असा काही एक परतावा न देता त्यांची एकूण ₹2,49,170 एवढ्या रकमेची फसवणूक झाली होती। सदर फसवणुकीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन उत्तन सागरी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 109/2023 भारतीय दंड संहिता कलम 420-34 सह माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम 2008 कलम 66C 66D अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात एकापेक्षा जास्त पीडित आहेत। सदर रकमेचा तपास करीत असताना आरोपींनी फिर्यादी पीडित यांची रक्कम स्वीकारण्यासाठी तसेच ती रक्कम वेगवेगळ्या बँक अकाउंट मध्ये वळती करण्यासाठी वापर केलेले अनेक बँक अकाउंट निष्पन्न झालेले होते। त्यामुळे तक्रारदार यांचे पैसे परत मिळवण्याकरता सदर बँक अकाउंट मधील रक्कम गोठवण्यात आलेली होती। त्यानंतर माननीय न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळवण्याकरता उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार कुमार ब्रिंडा बोनी ढोलू यांची फसवणूक झालेली रक्कम ₹2,49,170 ही 100% रक्कम त्यांच्या बँक खात्यावर परत मिळविण्यात आलेली आहे। अशा प्रकारची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी। 1. टेलिग्राम चॅनल, फेसबुक, इंस्टाग्राम अथवा व्हॉट्सअप वर जास्त परतावा देणाऱ्या प्रमोशनल ऍड्स वर विश्वास ठेवू नका। त्याद्वारे आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2. अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप वर ऍड करून तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे स्क्रीनशॉट्स, मेसेजेस दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते। गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही लोकांचे बँक स्टेटमेंट मध्ये त्यांना फायदा झालेली रक्कम दाखवून फसवणूक करण्यात येते। एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला की हे लोक गुंतवणूकदारांना जास्त व खात्रीशीर परताव्याची हमी देतात। अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो। 3. वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन YouTube व्हिडिओ लिंक टास्क, हॉटेल किंवा मूव्ही रेटिंग यासारख्या गुंतवणूक करणाऱ्या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये। 4. जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही ट्रेडिंग ऍपवर विश्वास ठेवू नये तथा ट्रेडिंग ऍपची विश्वासार्हता तपासून पाहिल्याशिवाय गुंतवणूक करू नये। 5. कोणतेही अनधिकृत ऍप्लिकेशन डाउनलोड करू नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नये। 6. ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ आपल्या बँकेला संपर्क करावा। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणांबरोबर कोणत्याही प्रकारची ऑनलाईन फसवणूक झाल्यास आपण नजीकच्या पोलीस ठाण्यास सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा। तसेच www.cybercrime.government.in अथवा 1930 या हेल्पलाईन वर संपर्क साधून तात्काळ आपली तक्रार नोंद करावी। सदरची कामगिरी श्री प्रकाश गायकवाड, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 1, मीरा रोड, श्रीमती दीपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग,
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन उत्तम सागरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री ऋषिकेश पवळ, पोलीस हवालदार राजाराम आसवले, दिलीप सनेर यांनी पार पाडली आहे. सायबर फसवणूक हेल्पलाईन क्रमांक 1930. सायबर फसवणूक हेल्पलाईन वेबसाईट www.cybercrime.government.in.